नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार माजी मंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, आमदार खताळ अमोल खताळ व आमदार काशीनाथ दाते हे हजर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या इतर 5 व्यक्तींनी मिळून 8 अर्ज दाखल केले आहेत. अन्य अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये करण ससाने, दत्ता पानसरे, त्याचबरोबर कमलेश गांधी व मच्छिंद्र धुमाळ अशा 5 व्यक्तींचे मिळून 8 अर्ज दाखल झाले आहेत. खरं म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला, तर अन्य 4ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणं पसंत केलं आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून राहुरीमध्ये जे राजकीय वातावरण चाललं होतं त्याचा सस्पेन्स आज पूर्ण झाला. 2 दिवसापूर्वीच माजी मंत्री, माजी आमदार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे युवा चेहरे आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांचे भाचे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये मुंबईत प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीच त्यांचं स्वागत केलं, तर त्याच वेळेस पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची देखील यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरू झालेल्या वातावरण आज या पद्धतीनं उकल होत गेलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे पोटनिवडणुकीमध्ये देवाभाऊ फडणवीस जेव्हा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते त्यावेळी ते म्हणाले होते की या मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर आपल्या सर्वांचंच प्रेम होतं आणि त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पण त्यांचा आमदारकीचा अक्षय कर्डिलेंना पक्षानं उमेदवारी दिली, परंतु त्यांचा आमदारकीचा प्रवास सहज, सोपा आणि मोठा व्हावा, मोठ्या मताधिक्यानं विजय मिळावा म्हणून भारतीय जनता पक्षानं काही व्यूहरचना केली. त्यामध्ये पक्षाचे पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी जनसंपर्क कार्यालयात जाऊन प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्याशी संपर्क करून दिला. त्यावेळी फडणवीस यांनी तनपुरे यांना अशी विनंती केली होती की यावेळी तुम्ही आम्हाला पोटनिवडणुकीमध्ये पक्षाला सहकार्य करा, आणि ती विनंती मान्य करत पक्षानं AB फॉर्म दिलेला असतानाही ऐनवेळेस प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी ही निवडणूक लढवणार होतो, ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मला देवाभाऊ आणि सत्ताधारी पक्षानं दिलं आहे, त्यामुळं मी ही निवडणुकीतनं माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या माघारीमुळं अक्षय कर्डिले यांचा विजय सोपा, सहज आणि मोठ्या मताधिक्यानं त्यांनी हा विजय मिळवला. त्याच वेळेस अशी एक अटकल लावली जात होती की नेमके पडद्याआड काय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडीमध्ये चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. पक्षाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असतानाच मतदानाच्या आदल्याच दिवशी ईडीचा निकाल लागला, ज्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांना क्लीन चिट मिळाली. माध्यमांनी त्याचा थेट संबंध त्या माघारीशी जोडला असला तरी स्वतः माजी आमदार तनपुरे यांनी याबाबत स्पष्ट खुलासा केला की हा निकाल आधीच लागलेला होता, आज फक्त तो जाहीर झाला आहे. मात्र लोकांना काय समजलं, त्यांनी या खुलाशापेक्षाही त्यांनी ज्याच्या त्याच्या परीनं त्याचे अर्थ काढले आहेत. त्याचबरोबर त्याच वेळेस अशी एक चर्चा होती की विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची उमेदवारी त्यांना दिली जाईल.
मात्र याबाबत पक्ष किंवा तनपुरे यांनी त्यावेळेस काहीही न सांगणं अधिक पसंत केलं. तनपुरे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दिली गेलेली हीच एक ऑफर होती का? तर नाही. याआधी देखील 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना ऑफर दिली होती वाड्यावर की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या, आपले सर्व प्रश्न सोडवले जातील. परंतु ते त्यावेळेस निर्णय घेऊ शकले नाही. आणि दुसरी ऑफर म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री NCP अजितदादा पवार गटाचे अजितदादा पवार यांनी देखील या राहुरी विधानसभा मतदारसंघात आपल्या गटातर्फे उमेदवारी करावी, आपल्या गटातर्फे निवडणूक लढवावी अशी ऑफर अजितदादा पवार यांनी फोनवरनं त्यांना दिली होती. मात्र या दोन्ही ऑफर प्राजक्त तनपुरे स्वीकारू शकले नाहीत. कदाचित आपल्या राजकारणातला प्रथमच प्रवेश, आमदारकीचं पक्षाचं तिकीट आणि लगेचच आपल्याला मंत्री असं ज्यांनी केलं त्या शरदचंद्र पवार गटाविषयी, शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाविषयी हरकत घेण्याचं धाडस कदाचित तनपुरे त्यावेळी दाखवू शकले नसावेत. पण त्याचबरोबर त्यावेळेस अशी एक चर्चा होती की त्यांचे मामा जयंत मामा आणि प्राजक्त तनपुरे राजकीय वाटचाली संदर्भात एकत्रितपणे निर्णय घेतील, किंबहुना दोन्ही NCP काँग्रेसच्या गटाचं विलिनीकरण होण्याची पण चर्चा त्यावेळेस चालू होती. मात्र असं सर्व काही न झाल्यामुळं आता आपल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून आणि आपल्या मतदारसंघाची गरज लक्षात घेऊन प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये याआधी विखे पाटील, त्याचबरोबर पाचपुते, त्याचबरोबर राजळे, त्याचबरोबर कोल्हे अशा अनेक साखर कारखानदार भाजपच्या या राष्ट्रीय प्रवाहात, भाजपच्या या राजकीय प्रवाहामध्ये या आधीच केव्हाच सहभागी झाले आहेत. आज प्राजक्त तंत्र निर्माण झाली आणि ते आज भाजपत आले आणि लगेच भारतीय जनता पक्षानं त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देखील दिली आहे. त्यावेळी देवाभाऊंनी त्यांना जो शब्द दिला तो शब्द आज देवाभाऊंनी पूर्ण केला आहे. त्यावेळी सहजपणे अक्षय कर्डिलेंच्या विजयासाठी थांबून जो सहजपणे विजय मिळण्यासाठी सहकार्य केलं त्याच्याबद्दलचं रिटर्न गिफ्ट भारतीय जनता पक्षानं अर्थात देवाभाऊनं त्यांना दिलं आहे असं या राजकीय निरीक्षकांचं मत आहे. खरं म्हणजे या स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष आहे. एकूण 452 मतदारांमध्ये जवळपास 207 मतदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे 44 आणि 64 राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आहेत. म्हणजे एकूण 452 पैकी 315 मतदार हे महायुतीचे आहेत. इतका महायुती सुस्थितीत असताना त्यामुळे सर्वाधिक पक्ष असलेल्या भाजपनं या जागेवर आपला दावा केला आणि खरं म्हणजे चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता असतानाही भारतीय जनता पक्षानं प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी पायघड्या का अंथरल्या असा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला असू शकतो. त्याची 2 कारणं आपण लक्षात घेतली तर आपल्या सहजपणे लक्षात येतं. एक म्हणजे अक्षय कर्डिलेंचा विजय साधा, सोपा, सहज व्हावा आणि मोठ्या मताधिक्याचा व्हावा यासाठी देवाभाऊंनी त्यांना शब्द दिला अशी मोठी चर्चा त्यावेळेस होती. हा एक विषय आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हा एक विस्तारवादी पक्ष आहे. त्याचे विस्ताराची कल्पना कुठे थांबणार याविषयी आज कुणीच काही स्पष्टपणे सांगू शकत नाही. मात्र 24/7 तास सतत इलेक्शन मोड मध्ये असणारा हा भारतीय जनता पक्ष आता सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीबरोबरच आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या देखील तयारीला लागलेला आहे. सातत्यानं अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महायुती आणि भाजपचे विजय मिळवलेले असताना मागील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला या जिल्ह्यातल्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या आणि त्यामध्ये त्यावेळी राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. आता काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील असं म्हणाले होते
की एका सुजय दादावर भारतीय जनता पक्षाचं काम भागत नाहीये, तर त्याचबरोबर माझ्या जोडीला अक्षय दादा देखील आहेत आणि माझ्या जोडीला नुकतेच प्राजक्त दादा देखील जर आपल्याला दिसले तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यावेळेस जे राजकीय वाटचाली संदर्भातलं विधान केलं होतं ते आता सत्यात उतरताना दिसत आहे. या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला प्राजक्त तनपुरेंसारख्या विरोधक या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं मोठा फायदा होणार यात काही शंकाच नाही. आपल्या पक्षाचं बळ वाढत या महायुतीतल्या तीनही पक्षांना राज्यात आपापल्या पक्षाचं ताकद वाढवण्याचं, राजकीय बळ वाढवण्याचं पूर्ण स्वातंत्र्यच आहे. मात्र या भारतीय जनता पक्ष एकेकाळी जो संघर्षवादी भूमिकेला प्राधान्य देत होता, आज त्या संघर्षवादी, जसं पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतो, साम दाम दंड भेद या संघर्षवादी प्रवृत्तीतनं भाजपनं तिथं दीर्घकाळ लढा दिला आणि त्याचं यश आपल्याला मिळालेलं दिसतं. पण ज्या ठिकाणी जिथे संघर्षवादी भूमिकाच्या ऐवजी समन्वयवादी भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष दिसतो आणि जिथे विरोधकांशी संघर्ष करण्यात आपली ताकद घालवण्यापेक्षा विरोधकांनाच आपण आपलंसं करून घ्यावं, जेणेकरून राज्याच्या राजकारणात विरोधकांना स्पेस राहणार नाही, अशा भूमिकेमधनं भारतीय जनता पक्ष काम करताना दिसतो आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षानं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जे ठेवलेलं होतं, इन्कमिंग जे चालू होतं त्यामध्ये उघडपणे आपल्या पक्षाचा माणूस निवडून आणणं, जिथे जिथे शक्य आहे तिथे आपल्या पक्षाचा माणूस निवडून आणायचा आणि जिथे शक्य नसेल तिथे निवडून येणारा दुसऱ्या पक्षातला माणूस आपल्या पक्षात आणून त्याला आपल्या पक्षातर्फे निवडून आणायचा. या भूमिकेतनच आज या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये महायुतीची स्थिती अत्यंत चांगली असतानाही भारतीय जनता पक्षानं पायघड्या घालून प्राजक्त तनपुरे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. राजकारणामध्ये निष्ठा ही महत्वाची असतेच, परंतु त्याचबरोबर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं याला देखील महत्व असतं. काही वर्षांपूर्वी या जिल्ह्याच्या भाजप नेतृत्वाशी पंगा घेण्याची मोठी किंमत प्राजक्त तनपुरे यांना मोजावी लागली होती. तशी ती जिल्ह्यातील अनेकांनाच मोजावी लागली होती. अनेकांनी त्यावेळेस झालेली ती चूक दुरुस्त करून घेतली आहे. त्याचबरोबर तशाच पद्धतीची देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं प्राजक्त तनपुरेंनी आपली ही भूमिका आता या नव्या नेतृत्वाशी जुळवून घेऊन आपली एक नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे. 2 दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या पदे प्रवेश केल्यानंतर ते असं म्हणाले होते की पक्षानं मला आमदारकीची विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली तर या संधीचं मी सोनं करेल. आता ते आमदार होतील आणि त्या आमदारकीचं ते किती संधीत सोन्याचं रूपांतर करतात हे आपल्याला यथावकाश समजेल. परंतु योग्य वेळी त्यावेळी न घेतलेला निर्णय योग्य वेळी आता परिस्थितीची गरज लक्षात घेऊन, कारण सत्ताधारी पक्षामध्ये असणं हे अनेक दृष्टीनं फायद्याचं असतं. अनेक विकास कामं करण्यासाठी जसं आवश्यकता असतो त्याचबरोबर एका अर्थानं अनेक अनावश्यक ईडी सारख्या चौकशी होऊ नये म्हणून देखील संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षात असण्याची गरज आज अनेकांना वाटते. अशा या गरजेतनं एक चांगला निर्णय प्राजक्तदादांनी घेतला आहे आणि या योग्य निर्णयाच्या संधीचं ते एक नवी इनिंग भारतीय जनता पक्षामध्ये सुरू करत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या एकूण भूमिकेचा विचार करताना विरोधकांची जिथे जिथे ताकद आहे ती ताकद कमी करून ती भारतीय जनता पक्षात कशी वाढेल या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आपला पक्ष विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी सत्यजित पाटील कदम जे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष आहेत त्यांनी देखील मी या पक्षाशी एकनिष्ठ आहे असं सांगून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न ते पक्षाकडे करत होते. 24च्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी याच पद्धतीनं प्रयत्न केले होते. खरं म्हणजे आगामी काळात विधानसभा आणि लोकसभांची पुनर्रचना होणार आहे. त्यामध्ये पूर्ण राहुरी तालुका हा एकत्रित असणार आहे आणि हा एकत्रित राहुरी तालुका आणि कोपरगाव किंवा शिर्डी मतदारसंघाला जोडला जाण्याची शक्यता आज वर्तवली जात आहे. त्यामुळं प्राजक्त तनपुरेंचं भाजपात येणं आणि भाजपामधून विधान परिषदेसाठी आमदार होणं हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचाच एक भाग मानलं जातं. आणि यामध्ये जसं मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक जसा महत्वाचा आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील याला जो ग्रीन सिग्नल दिला, या सगळ्याचे परिणाम आज प्राजक्त तनपुरेंची भारतीय जनता पक्षामधली सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. आता आगामी काळात ते सिद्ध करतील की या संधीचं मी विकासाच्या दृष्टीनं, तालुक्याच्या मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं किती चांगलं काम करून भारतीय जनता पक्ष युवा त्यांच्याकडे अजून ते युवा नेतृत्व आहे. भारतीय जनता पक्ष अशा युवा नेतृत्वाच्या आधारावर दीर्घकालीन टप्प्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडे बघत आहे. पक्षाच्या या अपेक्षा आणि मतदारसंघाच्या या वाढीव अपेक्षा ते कशा पूर्ण करतात हे आगामी काळात लवकरच हे येणारा काळ आपल्याला दाखवून देईलच. या विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या प्राजक्त तनपुरेंच्या पक्ष प्रवेशाच्या अनुषंगानं हे राजकीय विश्लेषण आपल्याला देखील नक्कीच आवडलं असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.